राहुलजी चव्हाण साहेब यांना विनंती असेल की आपण तर सर्व मान्यवरांना विनंती असेल दीपकजी चव्हाण साहेब त्याचबरोबर पुकळे साहेब आपण विराजमान होऊन घ्यायचे आपण बसून घ्यायचे कारण की आता मात्र आपण थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरुवात करतो आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सर्व महिला भगिनींना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या महाराष्ट्राचा लाडकं नेतृत्व अर्थात प्रत्येक महिलाला हवा हवा असा वाटणारा चेहरा आणि प्रत्येक महिलेच्या पाठीशी एक खंबीर नेतृत्व अर्थात महिला रणरागिणी रीटा मॅडम यांचा आपण सन्मान करायचा आहे आज आपल्या विनंतीला मान देऊन ते इथे उपस्थित राहिले दरवर्षी आवर्जून न थकता न थांबता मॅडम उपस्थित राहतात ही कौतुकाची गोष्ट आहे बिझी शेड्यूल असतो परंतु कळंबोलीसाठी त्यांच्याकडे वेळ आहे याबद्दल नक्कीच त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात आणि आमच्या सर्वच महिला भगिनींच्या माध्यमातून रीटा मॅडम यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय जयश्री मॅडम असतील त्याचबरोबर आपण पाहतोय की प्रीतीताई असतील त्याचबरोबर आपण पाहतोय की जयश्री मॅडम आणि जयस्वालजी या सर्वांच्या शुभ हस्ते आपण मात्र रीटा मॅडम यांचा एक विशेष मान सन्मान करतोय तर प्लीज चला थँक्यू सो मच आज आमच्यासाठी तुम्ही वेळ दिलात याबद्दल त्यानंतर आपण पाहतोय की आदित्य बिरा लॉजिस्टिक्सचे सर्व आदरणीय आपल्या सर्वांचेच लाडके दीपकजी चव्हाण साहेब हे देखील आमच्या सोबत आलेले आहेत तर दीपकजी चव्हाण साहेबांचा देखील आपण एक विशेष सन्मान करणार आहोत तर विनंती असेल गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी चव्हाण साहेबांचा त्याचबरोबर सुचित्रा माने मॅडम या देखील आमच्या समेत जुडल्या गेल्यात सरचिटणीस आहेत महिला महाराष्ट्र राज्य यांचा देखील एक सन्मान केला जातोय तर त्याचबरोबर आपण पाहतोय की अजून काही मान्यवर अतिथी आमच्या समेत जुडले गेलेत दीपकजी चव्हाण साहेबांना देखील विनंती असेल की आपण पुढे यायचे दीपकजी चव्हाण साहेब आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स सर्व गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते दीपकजी चव्हाण साहेबांचा देखील सन्मान करतोय ग्रामीण धमाका बिग बॅश रनर अप ठरली आहे आरसीसी पेटची टीम परंतु या संघाची एंट्री ज्यांनी मात्र केली अर्थातच दीपकजी चव्हाण साहेब यांचा इथे सन्मान केला जातो कळंबोली आणि कळंबोलीचं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती आणण्याचं काम मात्र ज्यांच्या माध्यमातून केलं जाते अर्थात दीपकजी यांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय त्यानंतर बसून घ्यायचे सर्वांना विनंती आहे सर्वांनी बसून घ्यायचंय त्याचबरोबर आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या सर्व खेळाडूंसाठी तब्बल 20,000 रुपयांचं पारितोषिक अर्थात या संघाचे सर्व दीपकजी चव्हाण साहेबांकडून इथे मात्र दिले जात आहेत त्याचबरोबर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश डीजी जय मल्हार किंग्स 11 संघाचे संघ मालक अर्थात आनंद माने सरकार त्याचबरोबर दिनकरजी पोपेटा साहेब आणि अनिकेतजी अँकर आपणास देखील विनंती असेल की आपण देखील यावं व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल तर लगेचच आपण बक्षीस वितरणाचा इथे कार्यक्रम सुरुवात करतोय सर्वप्रथम प्लेअर ऑफ द मॅच फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच योगीजी चिले साहेबांना विनंती करेन की आपण पुढे यायचे आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच फायनलचा अंतिम प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय सुरेश मोहिते यायचे आपण सुरेश आपल्याला सन्मानित केलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच 7 चेंडू 15 धावांचं अमूल्य असं योगदान आणि तो ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच योगीजी चिले साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जातंय तर सुरेश मोहिते ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच योगीजी चिले साहेब एक युवा नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित केलं जातंय तर थँक्यू सो मच सुरेशजी
तर सुरेश, एक प्रश्न असेल तुमच्यासाठी. डीजे थोडंसं थांबायचं. या सुरेश, कॉंग्रॅच्युलेशन्स. कसं वाटतंय संघाने फायनल मारली? छान वाटतंय, जे मेहनत केली त्याचं फळ भेटलं. एकंदरीत काय सांगाल, एवढी मोठी स्टार कास्ट तुमच्या टीम मध्ये, दीपकजी तुमच्या पार्टीची सदैव असतात, एकंदरीत कसा राहिला एक्सपिरियन्स या टीम बरोबर खेळत असताना? टीम त्यांची टफच आहे. त्यांची टीम खूप स्ट्रॉंग आहे. तर आम्ही आमचं 100% द्यायचा प्रयत्न केला. 2-3 वेळा आमचं बॅड लक होतं की आम्ही नव्हतो पोहोचू शकत होतो इथंपर्यंत. पण यावेळी सगळ्यांनी मनाव घेतलं आणि सगळ्यांनी प्रॅक्टिस केलं व्यवस्थित. तर आम्हाला जे पाहिजे होतं ते घेतलं. तर एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगशील? एवढं सुंदर देखणं आयोजन. आयोजक हर वर्षीच एक नंबर असतं आणि दीपक चव्हाण साहेब म्हटल्यानंतर विषयच येत नाही आयोजनाचा. सर थँक्यू सो मच. हे होते सुरेशजी मोहिते साहेब, ज्यांना मात्र ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच या सामन्यासाठी. त्यानंतर लगेचच ओळख उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर जाऊयात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन पूनमजी जयस्वाल मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेमधला ज्यांनी मात्र तब्बल 4 कॅचेस टिपल्या आहेत आणि निर्णायक क्षणावरती योग्य अशी फलंदाजी केली आहे, अर्थातच जागो 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 रे जागो ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेतला. यायचं जागो, आपण जागो जागो यांना विनंती असेल लवकर यायचंय. जागो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतला थोडासा पळायचंय. जागो या लवकर, आपण लवकर या, नाहीतर पुढच्या वर्षी डायरेक्ट आपल्याला यावं लागेल. थोडंसं लवकर यायचं. तर कॉंग्रॅच्युलेशन जागो, सर्वप्रथम अभिनंदन. काय सांगाल एकंदरीत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक तुम्हाला मिळाले? मैंने कुछ किया तो नहीं फील्डिंग में, पर क्यों दिया मेरे को पता नहीं. बैटिंग खेला मैं. ठीक है, अच्छा है हमारा टीम खेल रहे. लक नहीं चल रहा है, ठीक है. 4 कैच पकड़ा मैंने, को पता नहीं, कीपर है हो जाता है. तो ठीक है, 1-2 प्लेयर नहीं चल रहे. 5 टूर्नामेंट नहीं खेले, 2 बार फाइनल गए है, अभी 3 टूर्नामेंट है. तर एकंदरीत काय सांगाल, रॉयल्सच्या अगेन जे 4 षटकार लागवले तिथून तुमची मॅच पुन्हा एकदा टीम तुमची मॅच मध्ये आली, तो अनुभव काय सांगाल? त्यावेळेला काय चाललेलं मनामध्ये? अनुभव चांगला होता. त्यांनी स्लॉट मध्ये दिला, मी मारला. तर हे होते जागो. जागो, एकंदरीत जाता जाता 2 शब्द या संपूर्ण आयोजनासाठी. नाही, खूप चांगलं आयोजन आहे. दरवर्षी ते ठेवतात आणि खूप चांगलं आयोजन करतात ते. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला. त्यानंतर जाऊयात मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतला. 7 मॅचेस, 4 इनिंग आणि तब्बल 7 ओव्हर्स ज्याने मात्र हाताळल्या, अर्थातच 9 विकेट्स ज्याने टिपले, 41 धावा खर्च केल्या आणि या संपूर्ण स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक अर्थात गोरक्षनाथजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर जयश्री मॅडम, आपण दोघांनी पुढे यायचंय. तर जयश्री मॅडम आणि त्याचबरोबर गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांच्याकडून मात्र हे पारितोषिक दिले जाते. HK मोबाईल शॉपिंग, अर्थातच अक्षयजी हाके यांच्याकडून एअरपॉड हे देखील जाणार आहेत. तर हे एअरपॉड्स देखील घ्यायचे. अक्षय यायचे आपण देखील. यस, तुमच्या दोघांसाठी वेगळी ट्रॉफी असणार. अक्षय आलेत का? तर मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज, 9 विकेट्स, निर्णायक क्षणावरती प्रत्येक मोक्यावरती चांगल्या फलंदाजाला थांबवून ठेवलं, शांत, संयमी
आणि तेवढाच आक्रमक साई मोहिते ठरतो उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतला. साई आया आणि त्याचबरोबर तेजस गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतल्या तब्बल 9 विकेट त्याने घेतलेत, 41 धावा खर्च केल्यात आणि निर्णायक क्षणावरती, निर्णायक मोक्याच्या क्षणावरती या गोलंदाजाने अप्रतिम अशी गोलंदाजी साकारली आहे. तर साई, HK मोबाईल शॉपी यांच्याकडून मात्र एअरपॉड्स दिले जात आहेत, चांगल्या एअरबड्स दिले जात आहेत अक्षय हाके यांच्याकडून. साई, सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स, उत्कृष्ट गोलंदाज भरपूर दिवसानंतर मिळालंय, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय, बट नेहमीसारखंच आमच्या टीमने मला सपोर्ट केला, त्यामुळे मी बेस्ट बॉलर. माझा परफॉर्मन्स त्या आमच्या टीममुळे चांगला राहिला आहे. थँक्यू. KPLचा धमाका येतोय आणि या स्पर्धेमध्ये काय वाटतंय, कशा प्रकारे परफॉर्म करशील? माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल, एवढंच असेल. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि त्या संपूर्ण टीमला. हे होते साई मोहिते, जे मात्र ठरतायत उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतले. त्यानंतर मात्र जाऊयात मित्रांनो उत्कृष्ट फलंदाज, ज्या फलंदाजाने तब्बल 53 धावा कुठून काढल्यात 5 इनिंगमध्ये, 3 षटकार लगावलेत, 7 चौकार लगावलेत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन रीटा मॅम, आपण पुढे यायचंय. त्याचबरोबर राहुलजी चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर प्रीतीताई, आपण पुढे यायचंय. आपल्या तिघांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे वितरित केलं जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेतला, पुन्हा एकदा त्याची बॅट तळपली, मोक्याच्या क्षणावरती तो बरसलाय आणि आपल्या टीमची मस्ट निडेड भूक अर्थात धाव संख्येची जी मात्र पूर्ण केली आहे, पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सुरेश मोहिते आपल्या व्यासपीठावरती, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला. सुरेश मोहिते या पण लवकर, आणि आपला जो फॅन बेस आहे तो खालती ठेवून आला तर खूप बरं वाटेल. खूप मोठी लोकप्रियता या कळंबोली शहरामध्ये सुरेश मोहिते यांची, त्यांचा पूर्ण फॅन क्लब, त्यांच्या पार्टी आपण पाहू शकता. आमदार चषक अर्थातच जी स्पर्धा नुकतीच पार पाडली, त्या स्पर्धेमध्ये रनरअप ठरला होता यांचा संघ. आयकॉन खेळाडू होता सुरेश मोहिते. थँक्यू सो मच. तर जाऊयात मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिकाकडे. तर हे पारितोषिक मी विनंती करेन महानगर अध्यक्ष चिले साहेब, आपण पुढे यायचंय. त्याचबरोबर आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा दीपकजी चौहान साहब, आपसे भी विनती रहेगी की आप आगे आइए. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जी आपण पाहतो स्पोर्ट्स बायसिकल ठेवली गेली आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त आले, अर्थात गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांचा आपण आभार व्यक्त करूयात सर्वप्रथम. कारण की सकाळी जेव्हा मी आलो त्यावेळेला मात्र ही बायसिकल इथे नव्हती. कुणीतरी त्यांना सांगितलं की सर आपण काहीतरी नवीन करता येईल का, आणि लगेच या गोष्टीचं भान ठेवत खेळाडूंसाठी काहीतरी करता येईल का, हो करता येईल, आणि लगेच साहेब गेले आणि सायकल घेऊन आले. तर कोण बसणार या सायकलवरती हे सांगत असताना त्या खेळाडूबद्दल एक माहिती देऊ इच्छितो. त्या खेळाडूंनी फलंदाजी करत असताना 74 धावा कुठल्यात, 7 चौकार लगावलेत, 5 षटकार लगावलेत, आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट देखील घेतली आहे आणि 2 कॅच देखील त्यांनी टिपल्यात. टोटल 88 पॉइंट आपल्या खात्यामध्ये निवडल्यात. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट बायसिकलचा मानकरी, यस नो डाऊट, प्रतीक ठाकूर. दीपकजी चव्हाण साहेबांकडून 5000 रुपयांचं पारितोषिक आणि नामदेवजी पुकळे साहेब यांच्याकडून देखील आपण पाहतोय की 1000 रुपयांचं पारितोषिक. चला, लहान मुलांना विनंती थोडंसं बाहेर थांबायचं.
मॅन ऑफ द टुर्नामेंट. ठाकूर असंच बसून राहायचे, काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कॉंग्रॅच्युलेशन्स. सायकलीवर बसल्यावर कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. तर एकच प्रश्न विचारेल, या वर्षीची ही कितवी सायकल आहे? तिसरी. तर घरी मला असं वाटतं शोरूम उघडलं असेल. शोरूम तर नक्कीच उघडलाय, पण ज्यांना कोणाला गरज असतं त्याला देऊन टाकतो. क्या बात आहे. ही असते खेळाडू वृत्तीपणा. बघा, कुठल्या होतकरी तरुणाला जरी सायकल पाहिजे असेल तर ती त्याला दिली जाईल निशुल्क. याची शाश्वती मी इथून देतो. तर प्रतीक ठाकूर, एकंदरीत एवढी मोठी स्पर्धा आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स राहिला आणि स्वतः संगमाला आज व्यासपीठावर आहेत, एकंदरीत काय सांगशील या संपूर्ण अनुभवाबद्दल? स्पर्धा तर नक्कीच चांगली असते. राहुल चव्हाण साहेब बोलल्यानंतरला नेहमी आणि मनसे चषक हा नेहमीच चांगला होत असतो. असं वाटतं जसे काही ही लाखाची टुर्नामेंट होत असते. आणि त्याच्यानंतर एक शब्द असतो, ही मनसेची टुर्नामेंट म्हणजे आम्हाला नक्कीच लकी असते आणि प्रत्येक वेळी आम्ही त्याच्यात चॅम्पियन देखील असतो. तर निश्चित स्वरूपाने तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बसून राहायचं, चालवतच खालती जायचं हा नियम, अन्यथा सायकल ठेवली जाईल. हे आहेत. आणि बघा, ही सायकल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सुपूर्द केली गेली, अर्थात गोरक्षनाथजी गायकवाड साहेब, या सायकलीची चावी मात्र प्रतीककडे सुपूर्द करतायत. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक, तू ठरतोय इथे मॅन ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर रनरअपचा संघ ठरतोय, अर्थातच स्मॅश स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, डीजी जय मल्हार, फोर्स फिटनेस, किंग्स 11 हा संघ. आणि या संघाचे संघ मालक अर्थातच त्याचबरोबर 1000 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र नामदेवजी पुकळे साहेबांच्या माध्यमातून प्रतीकला दिलं जात आहे. आणि 5000 रुपयांचं इनाम इथे मात्र दीपक साहेबांच्या माध्यमातून प्रतीकला दिलं जातंय. तर विनंती असेल, अर्थात रनरअप ठरलेल्या संघाचे संघ मालक आनंद माने सरकार, अनिकेत अँकर, त्याचबरोबर काका आणि दिनकरजी पोपेटा साहेब, या चौघांना विनंती असेल की आपण चौघांनी देखील आपल्या संपूर्ण टीमला घेऊन व्यासपीठावरती यायचंय हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. तर रनरअप ठरतोय मनसे चषक 2025चा, अर्थातच स्मॅश स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, डीजी जय मल्हार, फोर्स फिटनेस, किंग्स 11 हा संघ. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण सर्वांनी यायचंय. त्याचबरोबर या संघाच्या संघ मालकांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचंय. आनंद माने सरकार, अनिकेत अँकर, त्याचबरोबर दिनकरजी पोपेटा साहेब, त्याचबरोबर काका, या चारही संघ मालकांना विनंती असेल की आपण वरती यायचंय आणि पारितोषिकाची इनामी राशी आणि त्याचबरोबर ही लखलखती ट्रॉफी आपण स्वीकारायची. त्याचबरोबर तेजसजी गायकवाड साहेबांकडून इथे मात्र 2500 रुपयांचं पारितोषिक हे देखील दिलं जाते. त्याचबरोबर जागो संघ मालक, जागो अर्थात संघ मालक आहेत या संघाचे, यांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचं प्लीज. मी हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन, रीटा मॅडम यांनी पुढे यायचं, त्याचबरोबर स्मिता, त्याचबरोबर योगीजी चिले साहेब, आपण तिघांनी पुढे यायचं. आपल्या तिघांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र यांच्यापर्यंत पोहोचवले जाईल. तर इथे मात्र आपण पाहतोय रनरअप ठरलाय स्मॅश स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, जय मल्हार, फोर्स फिटनेस, डीजी किंग्स 11 संघ आणि मनसे चषक 2025 रनरअप ठरतायत. आणि पारितोषिक मात्र आपण पाहतोय महानगर अध्यक्ष आदरणीय योगीजी चिले साहेब, त्याचबरोबर रीटा मॅडम, त्याचबरोबर आपण पाहतो की आमच्या सर्वच महिला रणरागिणी आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी त्यांना सुपूर्द केली जाते. त्याचबरोबर आपण पाहतोय की तेजस्वी गायकवाड साहेब यांच्याकडून मात्र 2500 रुपयांची इनामी राशी देऊन सन्मानित केलं जाईल या संघाला आजच्या या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठी. जाता जाता सर्व क्रीडा रसिकांना, खेळाडूंना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा पूर्व संध्येला देऊयात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचबरोबर कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तमाम जनतेला, खेळाडूंना, संघांना, संघ मालकांना आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या तमाम कळंबोलीतील घटकांना.
हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. त्यानंतर विनंती असणार आहे विजेता संघ मनसे चषक 2025 अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक आपण यायचे वरती आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करेन. विनंती असेल रीटा मॅडम आपण पुढे यायचे, गोरक्षनाथजी गायकवाड साहेब आपण पुढे यायचे, त्याचबरोबर योगीजी चिले साहेब आपण पुढे यायचे. आपल्या तिघांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी मात्र सुपूर्द केली जाईल आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला, जो ठरतोय मनसे चषक 2025 चा विजेता संघ. या संघाचे संघ मालक आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती आहे दीपकजी चव्हाण साहेब. यांना देखील विनंती करेन की आपण देखील पुढे यायचंय. त्याचबरोबर आपण पाहतोय रवी सर देखील आमच्या समेत जुडले गेलेत आणि त्याचबरोबर नामदेवजी पुकळे साहेब यांना देखील विनंती असेल आपण देखील पुढे यायचंय. या सर्वांना मात्र ही ट्रॉफी सुपूर्द केली जाते. अर्थात आमच्या सर्वच मनसे पदाधिकारी, संपूर्ण आयोजक कमिटी, गोरक्षनाथजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर आपण पाहतोय रीटा मॅडम आणि योगीजी चिले साहेब आणि या संपूर्ण संकल्पनेचे प्रमुख संकल्पते अर्थातच राहुलजी चव्हाण साहेब. आणि त्याचबरोबर तब्बल 20,000 रुपयांची इनामी राशी दीपकजी चव्हाण साहेबांकडून दिली जाते संपूर्ण टीमला या विजयासाठी.